क्षणिक सुखासाठी जर नात्याची मर्यादा ओलांडली तर त्याची शिक्षा फक्त या जन्मापुरती नसते। गरुड पुराण असं सांगत नाही की फक्त हत्या किंवा चोरी पाप आहे, तर ते हेही सांगतं की नात्याचा विश्वास तोडणं हे आत्म्याला आतून जखमी करणारं भयंकर पाप आहे। गरुड पुराणानुसार जो स्त्री किंवा पुरुष आपल्या पत्नी, पती किंवा नात्याशी निष्ठावान न राहता परस्त्री किंवा परपुरुषाकडे आकर्षित होतो, तो केवळ शरीराने नाही तर धर्माने आणि आत्म्यानेही अधपतनाकडे जातो, कारण विवाह हा करार नसून तो धर्माचं बंधन असतं। गरुड पुराण असं सांगितलेलं आहे की अनैतिक संबंध ठेवणारी व्यक्ती हळूहळू 3 गोष्टी गमावते: विवेक, शांती आणि आयुष्यातील स्थैर्य। बाहेरून ती हसताना दिसते, पण आतून सतत भीती, अपराध भावना आणि अस्वस्थता तिचा पाठलाग करत असते। गरुड पुराण स्पष्ट सांगतं, पाप कधीच एकट्याचं नसतं। जोडीदाराचं मन तुटतं, मुलांना मनात भीती किंवा असुरक्षितता निर्माण होते, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पुढील जन्मातही अशा व्यक्तीला मानसिक व शारीरिक दुःख भोगावं लागतं। क्षणिक आकर्षण दीर्घकाळाचं कर्म बनतं। मन सतत असं सांगत राहतं, हे प्रेम आहे, कोणी दुखावणार नाही, हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे। पण गरुड पुराण म्हणतं, जिथे दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तिथे धर्म कधीच उभा राहत नाही। जे सुख धर्म तोडून मिळतं ते सुख नसून भविष्यातील दुःखाचं बीज आहे। गरुड पुराण फक्त शिक्षा सांगत नाही तर सुधारण्याचा मार्गही दाखवतं। चुकीची जाणीव होणं, त्या मार्गावरून तात्काळ परत येणं, संयम, सत्य आणि निष्ठा स्वीकारणं। जो व्यक्ती वेळेत थांबतो तो मोठ्या कर्मदोषापासून स्वतःला वाचवू शकतो। लक्षात ठेवा, अनैतिक संबंधात जिंकणारा कोणीच नसतो। गरुड पुराण सांगतं, निष्ठा ही खरी पूजा आहे आणि संयम हाच खरा धर्म आहे, कारण शरीराला मिळालेलं सुख क्षणिक असतं, पण आत्म्याला लागलेले जखम खूप काळ भरून येत नाही। कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा। रामकृष्ण हरी।